मुंबईमध्ये आज देखील हवामान विभागाच्या वतीनं पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। मी सध्या दादर चौपाटीच्या परिसरामध्ये आहे। 10:14 समुद्राला भरतीची वेळ देण्यात आली होती आणि 4.2 मीटरच्या लाटा उसळतील असा अंदाज जो आहे तो अंदाज देखील देण्यात आला होता। आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने समुद्राला उधाण आलेलं आहे। दरवेळेस आपण जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात पर्यटकांची संख्या जी आहे ती या दादर चौपाटीवरती आपल्याला पाहायला मिळते। परंतु गेले 2 दिवस झालं मुसळधार पाऊस आणि त्यानंतर आज सकाळीच 10:15च्या वेळेस हायटाईडचा इशारा जो आहे तो देण्यात आला होता। त्याच्यामुळे संपूर्ण या ठिकाणची जी दुकानं जी होती ती देखील दुकानं बंद असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात समुद्राला उधाण देखील आलेलं आहे। 10:14 4.2 मीटरच्या लाटा उसळतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता। त्याचसोबतच रात्री 11:30च्या दरम्यान देखील समुद्राला उधाण येईल असा देखील अंदाज जो आहे तो वर्तवण्यात आलेला आहे। काल आपण दिवसभर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसानं मुंबईमध्ये हजेरी लावली होती आणि त्याचा परिणाम अनेक नागरिकांना सर्वसामान्य मुंबईकरांना बसलेला पाहायला मिळत होता। त्यानंतर आज देखील पावसाचा अंदाज मुंबईमध्ये वर्तवण्यात आलेला आहे। परंतु पावसाने विश्रांती जरी घेतली असली तरी देखील समुद्राला उधाण जे आहे ते मोठ्या प्रमाणात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण समुद्रकिनारी दादर चौपाटीवरती मोठ्या प्रमाणात पर्यटकांची संख्या खरं तर आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसत असते। दुकानदार देखील बंद असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। पर्यटक देखील या ठिकाणी कोणतेही पर्यटक नसल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। दर दिवशी आपण जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पर्यटक असतात, मोठ्या प्रमाणात मुंबईकर नागरिकांची या ठिकाणी हजेरी असते। परंतु गेल्या 2 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावले आणि आज सकाळच्याच वेळी हायटाईड असल्यामुळे या ठिकाणी संपूर्णपणे समुद्र किनारा जो आहे तो पूर्णपणे रिकामा असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन मनीष विचारे सह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।